नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण काल नाना जगन्नाथ शंकरशेट यांच्याविषयी माहिती पाहिली होती. तर त्यामध्ये त्यांचा जन्म, त्यांची पार्श्वभूमी, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशनची स्थापना, त्यांनी म्हणजे शैक्षणिक कार्य त्यांनी काय काय केलं ते पाहिलं. त्यामध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना, एल्फिन्स्टन हायस्कूल, एल्फिन्स्टन कॉलेजची स्थापना, ग्रँड मेडिकल कॉलेज स्थापना, सगळ्या गोष्टी पाहिल्यात. पण त्यांचं कार्य भरपूर मोठं आहे. आज त्यामुळे आपण 2 भागात त्यांचे व्हिडिओ ऑडिओ करण्याचं ठरवलं होतं. आज दुसरा भाग बघू. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं शैक्षणिक कार्यानंतर त्यांचं राजकारणाचं किती महत्त्वाचं काम आहे. आज जे आपण राजकारणाचं क्षेत्र पाहतो भारतामधलं, त्यामध्ये पायराचं काम बघा. त्यांनी महाराष्ट्रामध्ये पहिली राजकीय संघटना बॉम्बे असोसिएशन ही स्थापना केली. कधी 26 ऑगस्ट 1852, म्हणजे जवळजवळ 2.25 वर्ष. त्याच्या आधी भारतामध्ये जमीनदारी वगैरे संघटना होत्या, त्या पण दुसऱ्या राज्यात होत्या. पण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिली राजकीय संघटना बॉम्बे असोसिएशन, आणि त्याच्यामध्ये स्थापनेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे कोणाचा? नाना जगन्नाथ शंकरशेट. सर्व जाती धर्माचे, भाषेचे प्रतिष्ठित देशी नागरिकांच्या उपस्थित स्थापना केली होती. त्या सभेचे अध्यक्ष नाना शंकरशेट स्वतः होते. भाऊदाजी लाड हे त्याचे सरचिटणीस होते. स्वतः शंकरशेट, नाना जगन्नाथ शंकरशेट यांनी काय म्हटलं होतं पहा, या देशातील जनतेचे कल्याण व्हावे अशी इंग्रजाची इच्छा आहे, परंतु आमची अशी काही दुःख आहेत की ते इंग्रजाच्या नजरेस येत नाही. हे वाक्य लक्षात ठेवा. असे वाक्य तसे विचारले जातं, कारण की आपल्यानंतर लक्ष देत नाही ते असे कोण म्हटलं होतं. या अशा टायमाला जर आपण व्यवस्थित लक्ष देऊन ऐकलं तर आपल्यानंतर प्रश्न आला तर गोंधळून जात नाही. कोणतं वाक्य? या देशातील जनतेचे कल्याण करावे अशी इंग्रजाची इच्छा आहे, परंतु आमचे असे काही दुःख आहेत की त्यांच्या नजरेस येत नाहीत, असं नाना जगन्नाथ शंकरशेट यांनी म्हटलं होतं. आता दुसरं पहा, आज जे आपण लोकसभा, राज्यसभा, जे कायदेमंडळ म्हणतो, त्याला प्रतिनिधित्व मिळावं म्हणजे आधी फक्त इंग्रजाचेच लोक असायचे त्या प्रतिनिधिमंडळात, तर भारताचे लोक असावे त्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. आणि त्याचा परिणाम म्हणून 1861 साली भारतीयांना कायदेमंडळात प्रवेश करण्याचे मान्य केले. तर मुंबई इलाख्याच्या कायदेमंडळाचे पहिले सदस्य नाना जगन्नाथ शंकरशेट यांना मिळालं. म्हणजे त्या काळचे आपले पहिले आमदार कोण आहेत? हे नाना जगन्नाथ शंकरशेट आहेत. हे फक्त शैक्षणिक क्षेत्रातच नाही, शिक्षण क्षेत्रातच नाही, तर काय राजकारण क्षेत्रात पण त्यांचं कार्य नाही. सर जेम्स जिजाबाई यांची बॉम्बे असोसिएशनच्या सन्माननीय निवड झाली. हे झालं बॉम्बे असोसिएशनचं महत्त्वाचं. त्याचे क्वेश्चन आहेत, त्यावर आपण नंतर पाहू. म्हटल्याचं आपण त्याचे क्वेश्चन आन्सर सेपरेट आधी समाज सुधारक शिरीष. इतर कार्य, त्यांचं कार्य इतकं मोठं आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, म्हणजे तुम्ही विचार पण नाही करू शकता. सर्व म्हणजे कला, शिक्षण, कायदा, समाजसेवा, सर्व क्षेत्रात त्यांचं कार्य. जे मुंबईमध्ये तुम्हाला महत्त्वाचं सगळं पाय रचलेलं दिसतं, ते सगळं नाना जगन्नाथ शंकरशेटनेच झालं. म्हणजे आपल्याला समाजसुधारकाचे नाव बाकीचे माहीत असतात, पुन्हा इतक्या महत्त्वाचे समाजसुधारकाविषयी आपण कधी विचारच केलेला नसतो. आश्चर्य वाटायला होतं की बाबा एक माणूस इतकं काम करू शकतो आणि तरी पण आपल्याला एवढं काही त्यांच्याविषयी माहिती नसतं. म्हणून परिस्थितीच्या दृष्टिकोनातून आपल्याला हे शिकायला भेटतं चांगली गोष्टी. तर हे व्यवस्थित समजून घ्या. म्हणजे परीक्षेसाठी तर आहेच, पण नेमकं भारताच्या इतिहासामध्ये किंवा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये यांचं योगदान किती मोठं हे आपल्याला शिकायला भेटतं. तर 1848मध्ये मुंबईत त्यांनी स्वतःच्या वाड्यात मुलीसाठी शाळा सुरू केली. बघा, ज्योतिबा फुलेंच्या आधी म्हणजे त्याच दरम्यानचं काळ आहे थोडंसं. पुन्हा 1855मध्ये लॉ कॉलेज स्थापना केली. संस्कृत शिक्षण बंद करण्याच्या सरकार निर्णयाविरुद्ध लढा दिला. संस्कृतला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी मुंबईत आपले 30,000 रुपये ठेवून संस्कृत शिष्यवृत्ती चालू केली. किती 30,000 त्या काळात, म्हणजे म्हणून ते असतं आहे बघा संस्कृत भाषेविषयी किंवा भारतीय परंपरेविषयी, भारताच्या संस्कृतीविषयी. सतीप्रथा बंद करण्यासाठी 18 जून 1823मध्ये एक विनंती अर्ज ब्रिटिश पार्लमेंटला पाठवला होता. त्यावर भारतीय लोकांच्या वतीने राजा राममोहन राय व नाना जगन्नाथ शंकरशेट यांनी सह्या केल्या. बघा, आपल्याला सतीप्रथा म्हणले की फक्त राजा राममोहन आठवतात, पण त्यांच्यासोबत म्हणजे 1829ला सतीप्रथा बंद झाली. त्याच्या आधी पार्लमेंटला अर्ज पाठवला ह्या दोघांनी. त्यावेळेस नाना जगन्नाथ म्हणजे महाराष्ट्रातल्या व्यक्तीचं किती मोठं योगदान होतं. मुंबईत थिएटर, आता बघा थिएटर म्हणजे कलाचं सुद्धा किती आवड, त्यांनीच प्रयत्न केले. विष्णुदास भावांची नाटके त्यांनी स्वतःच्या वाड्यात घडवली. 1855मध्ये नानांनी मुंबईतील पहिले विधी महाविद्यालय मुंबईत डेव्हिड ससून ग्रंथालय स्थापन केले. ग्रंथालयसुद्धा किती आवड. नानाने बायकाळा येथे राणीची बाग व ऐतिहासिक वस्तू संग्रहालय सुरू केले. वस्तू संग्रहालय पण आहे. मुंबईत वाढत्या लोकसंख्येला पाणी मिळावं म्हणून विहिरी तलावाची योजना नानाने आखली.
1837मध्ये भिवंडी येथे हिंदू मुस्लिम दंगा झाला होता. त्यावेळेस कोर्ट आणि हिंदूच्या विरोधात निकाल दिला होता. या प्रकरणी नानाने गव्हर्नरची भेट घेऊन त्या खटल्याची फेरतपासणी करण्याची विनंती केली. दंगेखोरांना कडक शिक्षा देऊन हिंदूला न्याय मिळवून दिला. मुंबईतील कमर्शियल बँक ऑफ इंडियाचे डायरेक्टर होते. त्याचबरोबर ॲग्री हॉर्टिकल्चर जिओग्राफिकल सोसायटीच्या स्थापनेसुद्धा त्यांचा पुढाकार होता. म्हणजे कोणतंही क्षेत्र त्यांनी सोडलेलं नाही. प्रत्येक क्षेत्र ते बँकिंगमध्ये आहेत, समाजसेवेत आहेत, आणि जे भारतामध्ये आपण महत्त्वाच्या सुधारणा बघतो ते सर्व सुधारणाच्या पायांच्या पासूनच असला गेला असं दिसते. बघा आता पुढे जलवाहतूक, त्यातसुद्धा त्यांनी 5 बोटी खरेदी करून पश्चिम किनारपट्टीवर वाहतूक सुरू केली. आणि नानांनी बॉम्बे स्टीमशिप नेव्हिगेशन कंपनी काढली. कोणची? बॉम्बे स्टीमशिप नेव्हिगेशन कंपनी. असं विचारू शकतात की बॉम्बे स्टीमशिप नेव्हिगेशन कंपनी कोणी काढली? नानाजी. शेती क्षेत्रातसुद्धा काम केलं त्यांनी. मॉरिशसमधून त्यांनी ऊसाचं बिन आयात केलं आणि ऊस लागवडीसाठी प्रोत्साहन दिलं. 31 जुलै 1865ला त्यांचा मृत्यू झाला. त्या व्यक्तीचे आयुष्य किती बघा. त्यांचा जन्म आहे 1803चा आणि मृत्यू 1865. म्हणजे 62 वर्ष ते जगलेत, पण किती काढेल. त्यात त्यांचा पुतळा इंग्लंडमध्ये तयार करून बोटीने आणला गेला व तो 1870मध्ये मुंबईच्या टाऊन हॉलमध्ये बसला. या व्यक्तीच्या मृत्यूनंतर लोक गौरवोद्गार त्यांच्याविषयी काढले होते. नर फाटक काय म्हणतात? ते मुंबईचे आद्य शिल्पकार होते. आचार्य यात्रे म्हणतात मुंबईचा अनभिषिक्त सम्राट. कशात घ्या इथं म्हणलं आहे सम्राट. त्यावेळेस तुम्ही अनभिषिक्त सम्राट म्हणता, त्यावेळेस नाना जगदीशंकरशेट. आणि अनभिषिक्त राजा म्हणलं तर ते फिरोजशाह मेहता. असे क्वेश्चन विचारले त्यांच्यावर गोंधळ निर्माण झाला. आपल्याला मग सेम वर्डिंग वाटते आणि आपण कन्फ्युजनमध्ये घुसून उत्तर देऊन टाकतो. नंतर घरी आला होता म्हणून एक लक्ष द्या. असेच प्रश्न मुद्दा म्हणून काढले जातात. म्हणजे आपला गोंधळ एवढं. मुंबईचा अनभिषिक्त सम्राट म्हणलं की नाना शंकरशेट. कसं लक्षात ठेवायचं त्यांचं बरोबर. सम्राट असला की असे टोप वगैरे असला जाते. नाना शंकरशेट पण असे टोप घालायचे. शिरपेशनं चढलेला मुंबईचा सम्राट, हे पण आचार्य यात्रेनेच म्हणलं. आणि मुंबईचा अनभिषिक्त सम्राट, हे पण कोणी म्हणलं? आचार्य यात्रेनेच. आद्य शिल्पकार कोणी? नर फाटक. आणि गंगाधर गाडगीळ काय म्हणतात बघा, आधुनिक भारताची. असे आपले मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे नाना शंकर यांच्याविषयी आपण 2 भागात पाहिले. तर ठीक आहे, भरपूर यांच्याविषयी बोलता येऊ शकतो, पण आज परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण भरपूर एवढं जरी केलं तरी तुम्हाला काय प्रश्न सुटू शकतात. नंतर आपण सगळे समस्तर झालं. क्वेश्चन आन्सर बघूयाच. धन्यवाद मित्रांनो.